कृष्णारी. जय श्रीराम. मला आता यांनी पद दिले हे, परंतु मला पहिल्या आधीपासून पदाच्या आधीपासून ती काम करायची सवय आहे. मी असं मला पद मिळणंच आणि मी काम करेन असं म्हणजे कधीच मी स्वार्थी भावना ठेवलेली नव्हती. आणि आपण जे इथं सगळेजण जमलो आहोत तर खरोखरच हे आपल्या माऊलीचं आणि रेड्याच्या पदस्पर्शाने ही पावनभूमी आपली आणि या भूमीमध्ये आपलं प्रशिक्षण होते हा मोठा अभिमानास्पद आहे. आणि मला तर वाटतं का सगळ्यांनी हे जे प्रशिक्षण सगळ्यांनी विचार मांडले ते खरंच घेण्यासारखे आहेत. आम्ही तिथपर्यंत आम्ही एवढं काही केलेलं नाही आहे. माझी आता सुरुवात आहे, म्हणजे मी करत होते पण इतकं तरी नाही केलं. त्याच्यामुळे ज्यांनी काही विचार मांडले ते खरोखर घेण्यासारखे विचार आहेत. आणि माझं मत ते असे विचार तुम्ही मनामध्ये रुजून घ्या. नुसतं आपण ऐकलोय आलोय वेळ घेतला हेच योग्य नाही आहे. ते सगळं मनामध्ये रुजलं पाहिजे. आणि आपल्याला सगळं आयतं मिळालेलं आहे. पहिली गोष्ट आपण नवीन पक्ष तयार करत नाही इथं, त्याच्यामुळं काही एवढी आपल्याला तडजोड करायची गरज पण नाही आहे. आपल्याला जे दिलंय सगळं हे माननीय आपले अटल बिहारी वाजपेयी माननीय नरेंद्र मोदी यांनी आपल्यासाठी खूप काही पार आपल्या जवळ आणून दिलेले आहे. आपल्याला फक्त त्याच्यातून उचलायचं आहे. त्याच्यामुळे उचलताना आपल्याला काय एवढा त्रास होणार नाही आहे. त्याच्यामुळे जरी झाला तरी आज ह्या माऊलीने खूप त्रास काढलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलीने त्यांनी एवढा त्रास काढला तेव्हा त्यांच्या आपण नतमस्तक होतोय. मग आपण त्यांच्या प्रांगणामध्ये हे घेतोय प्रशिक्षण घेतोय. त्यामुळे आपण ते वाया घालू नका. प्रत्येक एक शब्द जो सांगितलाय तो घ्या मनामध्ये रुजवा. आणि तो जर रुजवला तर जो झेंडा आपल्या माननीय अटल बिहारी वाजपेयी नरेंद्र मोदींनी पुढे नेलेला आहे तो सुद्धा आपल्याला न्यायला वेळ लागणार नाहीये. त्याच्यामुळं त्यांचे विचार आपण घेतले पाहिजे. एकमेकाच्या विचाराने तो काय म्हणला हा काय म्हणला हा काय नाही. आपल्याला काय करायचंय आपण काय केलं पाहिजे देशासाठी. कारण देशामध्ये त्यांनी खूप केलेले आहे. आपल्याला एवढं तरी करायची गरज लागणार नाही असं मला वाटतं. युद्ध होतंय आज एवढ्या मोठ्या युद्ध पातळीवर सुद्धा आपल्याला मोदींसारख्या एवढा मोठा म्हणजे जे माननीय नरेंद्र मोदीजी ज्याच्यासारखा आपल्याला जो व्यक्ती लाभला त्या व्यक्तीमुळे आपल्याला त्याची सावट सुद्धा लागून दिलेली नाही. आणि या पुढच्या काळात सुद्धा ज्या गोष्टी होतील ती त्यांच्या विचारांनी ते बरोबर करणार आहेत. म्हणून तो व्यक्ती आपल्याला गरजेचा आहे. आणि ते व्यक्ती गरजेचा राहण्यासाठी आपण जे कार्यकर्ते इथं जमलेले आहोत ते सगळे आपण सगळ्यांनी एकीने तयार होऊन आपला हा पक्ष आपल्याला वाढवायचा आहे पुढे न्यायचा आहे हाच दृष्टिकोन डोक्यात ठेवायचा. आणि त्यांनी काय केले हे विचार नेहमी आपल्या मनात रुजवायचे तरच आपण पुढे जाऊ शकतो. धन्यवाद. मला बोलण्यास हे दिले त्याच्यावर सगळ्यांचे मी आभार मानते. जाताना फक्त एवढंच घेऊन जा माऊलीच्या दरबारात आपण प्रशिक्षण घेतलेले त्या प्रशिक्षणाचा एकही गोष्ट वायला घालून देऊ नका. ती मनामनात रुजवा.